झालं, सरी पाडायची आहे. सरी पाडताना ऊसाला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. लागवडीचं अंतर हे तुमच्या उत्पादनाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली म्हणजे काय, लागवडीचं अंतर जेवढं वाढवणार तेवढं ऊसाचं उत्पादन वाढवणार. बऱ्याच शेतकऱ्यांचं मग एक पारंपरिक समज काय असतो, आपण लागवडी आतापर्यंत एक डोळ्याची करायला सुद्धा शेतकरी होतात, कोणी 2 डोळ्याची कांडीचं करतं, कोणी 2 डोळ्याची कांडी सुद्धा दिडक्या पद्धतीने घालतं. शेतकऱ्याला वाटतं जास्त ऊस फुटून आला म्हणजे कारखान्याला जास्त ऊस जाईल, फुटवा जास्त होईल आणि मला उत्पादन चांगलं मिळेल. पण एका ऊसाच्या वजनावर आपण लक्ष दिले का? बरोबर दिले. खुर्च्या मांडल्या तिथं जवळपास 200 आणि ह्या भागामध्ये समजा 200 लोक बसतात आणि काय करून जर झालं समजा 400 लोक इथं आली, बसतील काय? बसतील? हिने मध्ये जागा राहील का? आम्हाला उभा राहायला, मला फिरायला इथं जागा राहील का? जमिनीत दाटी होत असेल का नाही होत असेल? होत असेल. एका एकऱ्यामध्ये किती ऊस चांगल्या पद्धतीने पोसले जाऊ शकतात? कमीत कमी 40,000. बरोबर. 40,000च्या पुढे ऊसाची तुमची जेवढी संख्या वाढेल तेवढे ऊस मरकट जास्त निघणार कारखान्याला जाताना, हे गणित लक्षात ठेवा. आता 40,000 जर ऊस आपल्याला एका एकऱ्याला ठेवायचा असेल तर साधारणपणे एका स्क्वेअर फुटाला आपल्याला एक ऊस ठेवावा लागतो. बरोबर. हे ऊसाचं संख्येचं गणित. 40 टन 40,000 ऊस झाले. एक ऊस 2 किलोचा झाला. उतारा किती झाला? 2.5 किलोचा झाला. 3.5 किलोचा झाला तर 120. तुम्ही म्हणाल साहेब कागदाचं गणित कशाला सांगताय आम्हाला? हा बरोबर आहे का नाही? होऊ शकते काही. माझ्याकडे काही कमी शेतकरी असणारे तरुण पोर आहेत. इथलं इंटरेस्टिंग आहे, मी काय सांगतो त्याच्यामध्ये. काय पोरं असे आहेत का नाही माझ्याकडे, 1-1.5 एकर जमीन असणारी, व्यवसाय बाकी करून शेती करणारी अशी पोरं आहेत. त्यातलं एक पोरगा आहे, ते पोरग दरवर्षी सरीचा ऊसच मोजून ठेवतो डायरेक्ट घेऊन. रान कमी आहे त्याला, 1-1.5 एकर आहे. त्या सरीचा अख्खंड ऊस मोजणार, अख्खंड ऊस घेऊन ठेवणार. कारखान्यात जाताना किती ऊस अंदाजित मुळे निघते तिथे घरीत घालतो. ते पोरग माझ्याशी 5 वर्ष झालं जोडलेलं आहे. कधीही 100 टनाच्या खाली त्याचं ऊसाचं उत्पादन नाही. 5 वर्ष. हे काय प्रत्येकाला करणं शक्य नाही, सोडा, मी सोडून द्या. फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतोय. संख्या नियोजनाचं शास्त्र का महत्वाचं आहे ऊसाचं. हा, जर 40,000 ऊस ठेवायचे असले तर सुरुवात कुठनं होत्या? सरी पाडण्यापासून. बरोबर. सरी योग्य अंतरावर पाडली पाहिजे. कमीत कमी सरीतलं अंतर पाहिजे 5 फूट. किती? कमीत कमी. जास्तीत जास्त 6 फूट 7 फुटावर तुम्ही ऊसाची लागवड करू शकता. 7 फुटावर ऊसाची लागवड करून 2024-25 सालामध्ये ऊसाचं एकरी 152 टन 32 किलो ऊसाचं उत्पादन, आम्ही 320 किलो ऊसाचं उत्पादन काढलेलं आहे एका एकऱ्यामध्ये. किती लागवडीचं अंतर? 7 फूट. 2 रोपातलं अंतर 1 फूट. 152 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन निघू शकतं. आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही. आपल्याला टार्गेट आहे आपलं कमी खर्च 100 टन ऊसाचं उत्पादन काढणं. तर आपल्याला 4.5 फूट 4 फूट हे लागवडीचं अंतर आता सोडवून द्यावं लागत. लागवडीचं अंतर कमीत कमी 5 फूट, त्याच्यापेक्षा 6 फूट 7 फुटामध्ये करावं लागत. जास्त अंतराचे फायदे काय ते बघूया आपण. पण जे संख्येचं आपण जे गणित घातलं त्याच्यामध्ये बघा, समजा 5 फुटाची सरी पाडली. 2 नंबरच्या फोटोमध्ये 5 फुटाची सरी पाडलेली आहे. सरी पाडताना खोल पाडल्या का? उथळ सरी पाडलेली आहे. इंग्रजी यू आकारासारखी सरी पडली पाहिजे. इंग्रजी यू आकार कसा असतोय असा, आणि इंग्रजी व्ही कसा असतोय? व्ही आकाराची सरी पाडायची नाही. ट्रॅक्टर चालवताना स्टापलिंग आकडून रेजर असा चालला पाहिजे, अशा पद्धतीनं रेजर चालवायचं, म्हणजे अशी सरी पडते. त्याची कुचकुची अशी खाली घुसायला लागली की समजून जायचं की सरी तुमची खाली खोल पडणार. त्यामुळं सरी पाडताना रानात पाहिजे, नाहीतर ट्रॅक्टरला गेलाय रानात तुम्ही बसलाय पारावर, असलं काय नको. शेतकऱ्याच्या कमरेला, ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या कमरेला कायम टेप असला पाहिजे. सेंटरिंग वाल्या माणसाच्या हातात 10 फुटाचा जो टेप असतो तो टेप कायम असला पाहिजे. लक्षातच ठेवा. आपल्याला ते लागवडीचं अंतर 10 फुटातले ऊस, एका ऊसाला फुटवे किती, हे सगळं सारखं बघावं लागतंय. त्यामुळे लक्षात घ्या, टेप कायम आपल्या जे पिशवी असते आपल्या संग कायम शेतात गेल्यावर, पाण्याची बाटली असते, दोरी एक असते, त्या टेप एक ठेवायचा कायम. लक्षात. सरी उथळ पाडल्या, कुठपर्यंत नजर जाते तिथपर्यंत सरी कशी दिसते? स्ट्रेट. तुम्ही म्हणाल का म्हणजे साहेब वाकडा तिकडं सरी पडली ऊस थोडाच वाकडा तिकडे येणार आहे? शिस्त महत्वाची शेतीतली. ही तुम्हाला शेतीत तुमची शिस्त दिसली पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये शिस्त कशासाठी बघा,
आपण लागवडीचं अंतर जर काही ठिकाणी चुकलं, कुठं नर मादी सरी झाली, कुठं 4.5 फूट, कुठं 5 फूट, कुठं 4.25 फूट, आपल्याला एकरी ऊसाची संख्येची 40,000 ठेवायची, ती परत बसत नाही. म्हणून लक्षात ठेवा, कमीत कमी 5 फुटाच्या सऱ्या अशा पद्धतीने पाडा की ज्या मोठ्या ट्रॅक्टरनं सऱ्या पडतात, काय अडचण येत नाही. 1 नंबरच्या फोटोमध्ये तुम्ही जे मार्किंग पाडून सरी पाडायचं बघायला लागेल, ते 7 फूट अंतरावर सऱ्या पाडल्या. 7 फूट अंतरावर सऱ्या पाडताना अशा पद्धतीने मार्किंग करून कुबोटा ट्रॅक्टरनं ती लाईन जी ठेवली ती मध्ये ठेवायची 2 चाकाच्या आणि सरी पाडायची. 7 फूट अंतरावर मग तुम्ही म्हणाला सर 7 फूट अंतरावर जर आम्ही लागवड केली तर रोप कमी बसणार, रान जास्त मरणार, मध्ये अंतर जास्त राहणार. कळलं का? आता मोबाईल वर काढा प्रत्येकाने, काढा की कॅल्क्युलेटर. असं पण आपण मंद झालोय, तुम्हाला तोंडाने कॅल्क्युलेशन येणार नाही मला माहिती आहे. काढा आता कॅल्क्युलेशन करा. एका एकराचे स्क्वेअर फूट किती? 40 कसे हो? 40,000 आता प्लॉटिंगचं झालं. कोण रिअल इस्टेट मधलं आहे वाटतं? 43,560 स्क्वेअर फूट झाले, बरोबर. आपण ऊसाचं लागवडीचं अंतर 5 फूट बाय 1.5 फूट निवडलेलं आहे. मग एका एकरामध्ये बसणाऱ्या रोपाची संख्या जर आपल्याला काढायची असेल तर काय करायला लागतं? 43,560 ला रोपातलं अंतर आणि सरीतलं अंतर याचा गुणाकार करायचा आणि त्याला भागायचं. म्हणजे 5 गुणिले 1.5 किती आलं उत्तर? 7.5 आलं. 43,560 भागिले 7.5 करा. किती आलं? मग एका एकराला रोप किती बसणार? किती? मोठ्याने बोला जरा. मागं बसलेली 5,800 वर 8 रुपये राहिली. 5,808 बरोबर का? आता आपल्याला मी मगाशी म्हणलं तसं एका स्क्वेअर फुटाला 1 ऊस ठेवायचा आहे. म्हणजे आपण साधारण ढोबल मानाने 40,000 स्क्वेअर फूट जरी एकराचे धरले तरी एका स्क्वेअर फुटाला 1 ऊस ठेवायचा आहे. 5 गुणिले 1.5 7.5 स्क्वेअर फूट झाले. ऊस एका रोपाला किती राहणार आपले? नाही 7 ठेवायचे. पुढे गेलं तर मागे यायचं, पण यात पुढे जायचं नाही. किती ठेवायचे? 5,808 आपण रोप बसवली, गुणिले 7 करा. किती आले? आले का? किती ऊस बसले एकराला कारखान्याला जाताना? आता 7 फुटाचा हिशोब करा. 7 गुणिले 1 7 बाय 1 या अंतरावर आपल्याला ऊसाची लागवड करायची. किती झाले? 43,560 भागिले 7. 6,222 रोप बसली. 6,222 गुणिले करा की एका रोपाला किती ऊस? 7 ऊस. किती आलं? ऊस कमी बसतात, जास्त बसतात. मग एकराला जाणाऱ्या ऊसाची संख्या कमी येईल का? 7 फुटावर गेलो तर आपण ह्याच्यामध्ये काय केलं? 7 फुटावर ज्यावेळेला जातो त्यावेळेला 2 रोपातलं अंतर कमी केलं, 1 फुटावर आलो आपण, बरोबर. ऊस तुमचा कुठल्याही जातीचा घ्या, 7-8 ऊसाच्या वर त्याला फुटवे चांगले जगत नाहीत. तुम्ही कितीही कष्ट करा, सुरुवातीला फुटून आलेले 10, 12, 13 फुटवे कारखान्याला जाताना गड्ड्यात 6-7च तुमच्या फुटवे तुम्हाला दिसणार आहे जगलेले. म्हणून सुरुवातीला 7 ठेवायचे. निसर्गाचा नियम आहे, सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जे फिट असतील ते जगतील, बाकीचे काय होणार? मरून जाणार. मरके नकोच आहेत आपल्याला. कशाला मरके ठेवायचे? चांगलीच ठेवायची. ऊस माझा 1-2.5 किलोचा बनव. 2.5 किलोचा एक बनवला की ऊस आपला 100 टन उतारा पडतो. अजून कोंबड्याचं गणित ह्याच्यामध्ये घातलेलं. म्हणून ही गणित लक्षात ठेवा. ह्याच्यासाठी आपल्याला लागवडीचं अंतर वाढवायचं आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ऊसाची थोडी फिजिओलॉजी समजून घेऊया. ऊसाचं वाढणारं एक पान जर तुम्ही बघितलं, ऊसाचं पान बघितलंय, टोपण सोडून म्हणतोय आपलं जे टोपण जॉईंट असतं आणि परत असं पान, बरोबर का? तर पानाचा ब्लेड किती फूट वाढतो? कमीत कमी बघितलं काय? 3-4 फुटाचा ब्लेड असतो पान, नुसतं पान आपलं, बरोबर. ऊसाची ज्या वेळेला तुम्ही 7 फुटावर लागवड करता त्यावेळेला इकडे 4 फूट, बरोबर. त्या बाजूने येणारं ब्लेड 4 फूट, बरोबर. 3-4 फूट. ऊसाची पानं कायम तुमची 7 फुटाच्या सरीत अशी राहणार. कशी? 6 फुटाची सरीत, 5 फुटाची सरीत, 4 फुटाची सरीत. ऊसाला सगळ्यात जास्त काय लागतं? 400 टनाचा बघितला असेल मध्ये मोबाईलला.
बघितलं का नाही? स्टेजिंग करून ऊस बांधलेला, त्यांचं म्हणणं काय होतं, सूर्यप्रकाश ऊसाला जास्त लागतो. मी शास्त्रातच सांगितलं, ऊस C4 जातीतलं झाड आहे. C4 जातीतली जी झाडं असतात त्या झाडांना सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश आवडतो. जेवढा सूर्यप्रकाश जास्त पडणार तेवढं अन्नग्रहण चांगलं केलं जाणार. सशक्त एका वाढणाऱ्या ऊसाला तुमच्या चांगल्यात चांगला तुमचा ऊस आहे 13-14 हिरवी पानं पाहिजेत. आता उद्या रानात जायचं ना आपल्या ऊसाची पानं मोजायची. हिरवी किती पाहिजेत? 13-14. आपल्या ऊसाला असत्यात 9 नाही 10. पाला काढलेला असेल तर 5-6 बार शेंड्यापर्यंत. मग सांगा, हे अन्न तयार करायची फॅक्टरी म्हणजे ऊसाची पानं आहे. ही पानं जेवढी जास्त तुमचा सूर्यप्रकाश पडेल तेवढी चांगला अन्न तयार करणार. लागवडीचं अंतर जेवढं जास्त तेवढा सूर्यप्रकाश पूर्ण खालच्या पानांपर्यंत पडतो. बरोबर. 4 फुटाच्या 4.5 फुटाच्या सरीमध्ये खालची पानं लवकर सुकतात. 5 फुटाच्या थोड्या लेट, 6 फुटाच्या त्याच्यापेक्षा लेट, 7 फुटाच्या सरीमध्ये जवळपास ऊसाचं वय 6 महिने झालं तरी तुम्हाला बुडक्यातली पानं 1-2च टोपणं बारकी सुकलेली दिसतील नाही, अखंड ऊस सगळा हिरवागार पानाने भरलेला दिसतो. म्हणून लक्षात घ्या की आपल्याला सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश पडला पाहिजे तर लागवडीचं अंतर पण वाढवलं पाहिजे. 100 टन ऊसाच्या उत्पादनाच्या पुढे जायचं आपल्याला तर आपल्याला लागवडीचं अंतर कमी ठेवून चालणार नाही. मनातलं तुमच्या समज निघाला का ऊस कमी